मिरजेत एका टोळक्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला करून 2 बोटे छाटली आहेत. युवक गंभीर जखमी, 4 जणांवर गुन्हा दाखल. रविवारी रात्री कमानवेस परिसरात पिठ्याभोरेच्या टोळक्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये डोक्यावरील वार चुकवताना रेकॉर्डवरील गुन्हेगाराची 2 बोटे छाटली गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. उदय माने, राहणार गोसावी गल्ली, तानाजी चौक, मिरज असे जखमी तरुणाचे नाव आहे. कोयता आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केला आहे. या हल्ल्यात पिठ्याभोरे, ध्रुव भोरे, प्रथमेश तांदळे, प्रवीण असे हल्लेखोरांची नावे पुढे आली आहेत. हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत. रात्री कमानवेस येथे तू अलीकडे लई पुढे पुढे करतोस, तू कमानीचा दादा झाला आहेस का? इथला दादा फक्त एकच पिठ्याभाई असं म्हणत उदय माने याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात उजव्या हातावर वार केला. यावेळी उदय माने हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कोणत्या तरी धारदार शस्त्राने त्याच्या पोटात खुपसले, तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी 4 गुन्हा दाखल झाला असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.